मिरज मतदारसंघातील विकास कामांच्यासाठी 162 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर. आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे. राज्याच्या अर्थसंकल्पामधून मिरज मतदारसंघातील विविध विकास कामांच्यासाठी 162 कोटी 48 लाख 29 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी याची ग्वाही दिली. मिरजमध्ये आमदार सुरेशभाऊ खाडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. मिरज मतदारसंघातील राज्यमार्ग, एसएच, ग्रामीण भागातील प्रमुख जिल्हा मार्ग, MDR, रस्ते रुंदीकरणासह सुधारणा करणे, मौजे लिंगणूर येथील श्री यल्लमादेवी मंदिर देवस्थान, भक्तनिवास तळमजला, भक्तनिवास पहिला मजला, सभामंडप, टॉयलेट ब्लॉक, पेव्हिंग ब्लॉक, कॉन्क्रीट रस्ते, विद्युत रोषणाई इत्यादी कामासाठी मिरज शहरात मध्यवर्ती ठिकाण असलेले किसान चौक येथे 100 खाटांच्या महिला व नवजात शिशु रुग्णालय बांधकाम करण्यासाठी कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प, म्हैसाळ योजना, आरग, बेडग, नरवाड, लक्ष्मीवाडी येथील वंचित क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी बनेवाडी उपसा सिंचन वितरण हौदातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे भोसे लघु पाटबंधारे तलावात कायमस्वरूपी पाणी भरणे, मालगाव, टाकळी, बोलवाड, बेडग, नरवाड, म्हैसाळ, वड्डी या 7 गावांची उपसा धडक योजना लाभ क्षेत्रामध्ये येण्यासाठी या गावांचा सर्वे करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे नवीन 100 विद्यार्थ्यांकरिता नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृहाचे बांधकाम करण्यासाठी नागरी दलितेतर योजनेमधून मिरज शहर प्रभाग क्रमांक 3 मधील रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे, मिरज MIDC हॉटमिक्स रस्ता करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. अभिमान वाटतो, आनंदी वाटतो. जगाच्या पाठीवर एवढं युद्धाचं थैमान घातलेलं आहे आणि थैमान घातल्यानंतर काहीतरी देशावर आपला परिणाम होईल असे म्हणणारे काही व्यक्ती डिझेल मागेल, महागाई वाढेल किंवा लॉकडाऊन होईल, हे होईल, ते होईल, ते होईल. पण मी आज अभिमानानं सांगतो, आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांचं कौशल्य त्यांनी वापरलं आणि आखाती देशातून पण ऑइल आणि गॅस ह्याचे टँकर आपल्या देशात कसे येतील ह्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याला यश आलं. आज कोरड्याचे टँकर आले, गॅसचे टँकर आले. त्यामुळं मी सांगू इच्छितो की देशामध्ये कुठेही गॅस आणि डिझेल पेट्रोलची कमतरता भासणार नाही. त्यामुळं जनतेने कुठल्याही अफवावर बळी पडू नये. मी माझ्या वतीनं, माझ्या तालुक्याच्या वतीनं, माझ्या जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मी आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो. आज अधिवेशन संपल्यानंतर आपली कायमची एक प्रेस घेतो आपण आणि ती प्रेस यासाठी असते की ह्या अधिवेशनच्या काळामध्ये आपण आपल्या मतदारसंघामध्ये आपण किती पैसा विकासासाठी आणला ह्याची एक प्रेस असते. ती प्रेस आज इथं संपन्न होते. त्या प्रेसमध्ये मला सांगायला खूप अभिमान वाटेल की आज जवळजवळ 168 कोटी 48 लाख 29 हजार रुपये आपण आपल्या मतदारसंघात आणले. आम्ही प्लॅन केला होता की आपण ह्या थोडंसं शासनाची परिस्थिती खराब असेल त्यामुळे पैसे कमी मिळतील, पण तरी आम्ही टार्गेट धरलं की 51 कोटी आपल्याला आपण घेऊन जायचं विकासाच्या माध्यमातून. पण ह्या एवढे पैसे मिळतात ह्याचा अर्थ असा आहे की आता महाशासनाची परिस्थिती सुधारलेली आहे. त्यामुळे कोणी म्हणून कर्जबाजारी झाले, पैसे नाही आहेत, विकास होत नाही असं कोणी म्हणण्याचा काही अर्थ राहत नाही आहे. कारण आज मिरज मतदारसंघामध्ये एवढा 162 कोटी रुपये येत आहेत. यासाठी निश्चितच विकासाला परत चालना मिळालेली आहे, विकासाला पैसा मिळायला लागलेले हे आपण गृहीत धरतो. त्यामुळं आता महाशासनाची आणि देवेंद्र भाऊ आता फायनान्स मिनिस्टर आहेत, ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं त्यांच्या माध्यमातून आता कंट्रोलमध्ये सगळी परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे विकास थांबणार नाही आणि महाराष्ट्र कुठं थांबणार नाही. तर ह्या दृष्टिकोनातून आज जवळजवळ अर्थसंकल्पातून आपल्याला रस्त्यासाठी 25 कोटी रुपये आले. त्याचा GR माझ्याकडे आहे. लिंगणूर ब वर्ग यल्लमा मंदिर हे आपण ब वर्गात घेतलं आणि त्याला सुधारणा करण्यासाठी जवळजवळ 2 कोटी 95 लाख 25 हजार रुपये आले. त्याचा GR माझ्याकडे आहे. मिरजचे 100 खाटचे हॉस्पिटल, ज्या मिरजमध्ये आपल्याकडं नर्सिंग कॉलेज आपण चालू करायचं ठरलं होतं, नर्सिंगची मान्यता 100ची दिली कॅन्डिडेटची, त्यामध्ये त्यांना कॉलेज आणि वसतिगृह पाहिजे. हे होण्यासाठी जवळ आपण 46 कोटी 73 लाख 76 हजार रुपये आता आपल्याला उपलब्ध झाले. त्याचं टेंडर झाले, लवकरात लवकर काम चालू होईल. आरग बेडग म्हैसाळ योजना, जे म्हैसाळपासून काही भाग पाण्यापासून गावं काय आणि काही भाग गावातला भाग काही वंचित होता, तर तो आम्ही परत त्यांना पुटअप केला आणि पुटअप केल्यानंतर त्यामध्ये
आपणाला जवळजवळ 47,41,42,000 रुपये आपल्याला त्या विकासासाठी आपल्याला तिथं मिळालेले आहेत. बोशे तलाव हा एक मोठा तलाव आहे आणि बोशे तलावाच्या खालच्या बाजूला सगळ्या गावच्या 5-6 गावच्या पाण्याच्या स्कीम आहेत. तिथून त्यांच्या जॅकवेल आहेत, तिथून ते पाणी सगळ्या गावाला जातं आणि गाव पाणी पितं. ह्या दृष्टिकोनातून बोशे तलावात कायमस्वरूपी पाणी राहावं, कायमस्वरूपी भरलेला असावा, ह्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि त्यामुळं बनेवाडी तलावाच्या कॅनलमधून डायरेक्ट पाईपलाईन करून बोशे तलावात पाणी कायमस्वरूपी सोडायचं हा प्रकल्प आपण मंजूर केला. त्याला 13,93,87,000 रुपये आपल्याला मंजूर झाले. आपल्या म्हैसाळमधून एक धडक योजना कारखान्याची होती, सांगली कारखान्याची. त्या धडक योजनेमुळं काही गावं पाण्यापासून वंचित राहिली, कारण धडक योजना होत्या म्हणून त्यांना म्हैसाळच्या कक्षेत घेतलं नाही आहे. पण खूप वर्ष झाली आम्हीही प्रयत्न केला की कारखान्याची NOC मिळावी म्हणून, पण आपल्याला NOC मिळाली नाही. पण ज्यावेळी मी कॅबिनेट मंत्री झालो त्यावेळी आम्ही कॅबिनेटमध्ये हा विषय मांडला आणि शासनाकडूनच निर्णय व्हावा हा असा आग्रह धरला आम्ही. आणि आग्रह धरल्यानंतर धडक योजनेतून हे जी गावं वंचित होती ती गावं म्हैसाळमध्ये ॲड केली आणि त्याच्या सर्वेसाठी आज आपल्याला 84,31,000 रुपये मंजूर झाले. त्याचा सर्वे आता चालू झाला. मिरज सिव्हिल नर्सिंग कोर्सेस व वसतिगृह हे आता सांगितलं त्याला 23 कोटी आपल्याला आता ते मंजूर झाले. त्यामध्ये हे एक हॉस्पिटल होतं की महिला आणि नवजात शिशू याचं एक हॉस्पिटल होतं. ते आपण मिरजमध्ये बांधतो. इथं आपण नगरपालिकेचं हॉस्पिटल आहे त्याच्या बाजूला बांधतो आपण. त्याचं उद्घाटन पण झालं. त्यावेळी पैसे मंजूर झाले, टेंडर प्रोसेस झाली, टेंडर निघालं आणि टेंडर अप्रूव्हसाठी ज्यावेळी मंत्रालयात जातं त्यावेळेला एक JR असा निघाला की ज्याच्या वर्क ऑर्डर झाल्या नाहीत, त्याची कामं चालू झाली नाहीत, ती कामं थांबवा आणि ते पैसे वर्ग करा. त्यामुळं हे काम परत गेल्यासारखं असं आम्हाला वाटलं. पण परत आम्ही ह्या अधिवेशनामध्ये त्याच्यासाठी प्रयत्न केला, सेपरेट प्रयत्न केला आणि ते आपले आरोग्यमंत्री प्रकाशजी त्यांच्याकडून याची मान्यता मला मिळाली. व्हाईट बुकमध्ये त्याचे आले आणि त्याचे जवळजवळ आता आपल्याला 46 कोटी त्याचे 46 कोटी आपल्याला त्याचे उपलब्ध झाले. त्याचबरोबर नागरी जलोत्तम सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या मिरज शहरामध्ये 1,99,00,000 रुपये आपल्याला मंजूर झालेत. काही रस्ते दिलेत तुम्हाला, आम्ही सगळे डिटेल्स तुम्हाला आम्ही प्रेस दिलेली आहे. त्यामध्ये बरीच कामं छोटी छोटी कामं आहेत. त्यामध्ये असं करून सगळं मिळून 162,48,29,000 रुपये आपल्याला आता मंजुरी आपल्या हातात आलेली आहे. काही वर्कऑर्डरच्या प्रोसेसमध्ये आहे, काही वर्कऑर्डर टेंडर काढायचे आहेत. अशा प्रोसेसमध्ये हे लवकरात लवकर टेंडर काढून लवकर आपण हे काम चालू करू. काही लोकांना असं वाटतं की आमदार फेकतोय, काय तो करतोय, पण कोणाला शंका आली असेल तर त्यानं काही विचार न करता त्यांनी माझ्याकडे यावं. माझ्याकडे सगळे JR आहेत. हे सगळ्यांचे JR अप टू डेट JR गव्हर्नमेंटचे मान्यतेचे JR माझ्याकडे आहेत. हे JR आपण बघा. आम्ही खोटं बोलत असेल तसेच आम्हाला मार्गदर्शन करा, खरं बोलत असेल तर खऱ्याला खरं मला तेवढं शिका. एवढीच मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. पंचायत समितीचं संख्या जास्त भाजप असून सुद्धा चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढली गेली, चुकीच्या पद्धतीने निवडणूक झाली असेल, पण त्याच पक्षाच्या काही सदस्यांनी कोर्टात केस पुटअप केले आहेत, आयुक्ताकडे केस पुटअप केलेले आहेत. ते त्याचं हेअरिंग चालू आहे. हेअरिंग संपल्यानंतर जो निकाल लागेल तो आपल्याला मान्य आहे. पुन्हा भाजपचा सभापती होणार तिथे? हां, आम्ही म्हणणार जो भाजपचाच होणार. आम्ही म्हणणार नाही, आम्ही कुठं म्हणतो त्यांचा होणार. आम्हाला विचारलं तुम्ही, आम्ही म्हणणार भाजपचाच होणार. आता त्यांचं झालंय, आता निकाल लागेल त्यानंतर ठरेल ना त्यांचा राहतोय का पण आमचा होतोय. पण आम्ही म्हणणार आमचाच होतोय. बऱ्याच केसेसमध्ये पोलीस अटकच करायची म्हटलं ना, कोणालाही कोणी पण अटक करून आणतात. म्हणजे बऱ्याच वेळेला असे होते की त्या संबंधित ज्याच्यावर आरोप आहे त्याला जामीन मिळवपर्यंत आम्ही प्रेशर SP दिलं की असं होत असेल तर काय होणार, कसं होणार, काय होणार, त्यात शोध चालू आहे म्हणतात.